मोतीबिंदू विरहित अभियान शिबिराचं चरखागृह येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन। डोळ्यांची तपासणी झालेल्या रुग्णांची होणार मोफत शस्त्रक्रिया। पालकमंत्री डॉ. पंकज भुजबळ यांच्या संकल्पनेतून आयोजित मोतीबिंदू विरहित वर्धा जिल्हा अभियानाचा जिल्हास्तरीय शुभारंभ 22 जुलै रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाला। चरखागृह येथे जिल्हास्तरीय शुभारंभाची तयारी केली होती। सकाळपासूनच नागरिकांची मोठी गर्दी या ठिकाणी पाहावयास मिळाली। या शिबिरात डोळ्यांची तपासणी करून डॉक्टरांनी शस्त्रक्रिया सुचवलेल्या रुग्णांची मोफत शस्त्रक्रिया होणार आहे। आणि म्हणून या ठिकाणी 8 तालुक्यातून मोतीबिंदूचे जे काही पेशंट आहेत ते इथं आले, त्यांना आणलं आणि आता पुन्हा या शिबिरामध्ये तपासणी झाल्यावर काही लोकांचे ऑपरेशन होतील, त्यांना नेऊन घरी सोडतील। हे खरं म्हणजे किती मोठं पुण्याचं काम आहे। खऱ्या अर्थाने आमचा मंगेश चिवटे पण इकडे आहे, त्याचा मी सन्मान केलेला आहे। खरं म्हणजे या ठिकाणी आपण शिबिरं आयोजित करतो। मी मुख्यमंत्री असताना देखील अनेक शिबिरं आयोजित केली आणि लाखो लोकांना त्याचा फायदा झाला। खरं म्हणजे मुख्यमंत्री सहायता निधीमधून मला आठवत आहे जवळपास 2.5 वर्षाच्या काळात 450 कोटी रुपये लोकांच्या रुग्णांना आपण तात्काळ सही करून पैसे दिले आणि हजारो लोकांना त्यांचा जीव आपल्याला वाचवता आला। आणि म्हणूनच ही योजना देखील जे शिबिर आपण घेतो ही देखील महत्वाची आहे। खऱ्या अर्थाने आज एक पंकज भुजबळच्या बद्दल काय सांगायला अतिशय मनमिळावू असा हा आमदार, नंतर मंत्री झाला। मगाशी पंकज म्हणाला की आम्ही प्रकाश आणि आम्ही दोघं मागच्या बाकावर बसत होते, दोघंही मागच्या बाकावर पुढच्या बाकावर आले आणि खऱ्या अर्थाने आज लोकांची सेवा करण्याची संधी या ठिकाणी त्यांना मिळाली। श्रद्धा सबुरी माणसाने ठेवली आणि समाधान ठेवलं की सगळ्या गोष्टी होतात, योग्य वेळी सगळ्या गोष्टी घडत असतात। आणि हा तर आपल्या महात्मा गांधी आपले खऱ्या अर्थाने जे देशासाठी ज्यांचं योगदान किती मोलाचं आहे, या पवित्र भूमीमध्ये हे शिबिर होत आहे, त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात लोकांना याचा फायदा होईल। आणि खऱ्या अर्थाने आपल्याला माहीत आहे की जवळपास अनेक लोकांना टक्क्यामध्ये आपण गेलो तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये मोतीबिंदू आज लोकांना होतात। आणि आता पूर्वी 60-70 वर्षानंतर मोतीबिंदू व्हायचे, आता 50 वर्षाच्या आपल्या लोकांना देखील मोतीबिंदू विकास महात्माजी बरोबर आहे ना होऊ लागले आणि त्यामुळे याची आपल्याला काळाची गरज आहे। आणि म्हणून मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियाचं प्रमाण वाढवण्याची आवश्यकता आहे। आणि म्हणून मगाशी मला विकास महात्मेजी आणि आपला मंगेश सांगत होता की याचं टार्गेट आपल्याला वाढवलं पाहिजे। प्रकाश आंबेडकरजी या ठिकाणी हे जे काही आपण ऑपरेशन करतो मोतीबिंदूंचं, त्याचं टार्गेट वाढवण्याची आवश्यकता आणि टार्गेट वाढवत असताना त्यांना जे काय आपण पैसे देतो त्यामध्ये देखील काही वाढ करण्याची आवश्यकता। आपण त्या बाबतीमध्ये एका बैठकीमध्ये चर्चा करू। जास्तीत जास्त टार्गेट दिले तर जास्त लोकांनी मोतीबिंदू शस्त्रक्रिया होईल।